हॅलो गाईज, तर आज आहे माझी ब्रायडल मेकअप ऑर्डर जी आहे गावी मेकअप ऑर्डर असली की मला रात्रीच निघावं लागतं. आपल्याला एंगेजमेंट पासून विधीपर्यंतचे सगळे लुक एकाच दिवशी करायचे होते. 2:30चं लग्न होतं, 9 वाजता सगळे फंक्शन स्टार्ट होणार होते. माझं लोकेशन होतं जामखेड जवळ मांदळी इथे. 9ला एंगेजमेंट होती, तर मग मला तिथे 8ला पोहोचणं गरजेचं होतं, कारण मेकअप साठी तेवढा टाइम तर हवा. मी रात्री मम्मीकडे स्टे केला होता कर्जत मध्ये. माझ्यासोबत ऑर्डरला माझ्या 2 असिस्टंट, माझे मिस्टर, माझं 3 वर्षाचं बेबी आणि माझी बेबी कॅरी करण्यासाठी माझी एक सिस्टर ही माझ्यासोबत होती. या सगळ्यांना घेऊन मी अगदी 6-6:30लाच घरून निघाले होते. मला 1 तास लागणार होता लोकेशनला पोहोचण्यासाठी. जात जात ब्राईडला कॉल केला तेव्हा समजलं की त्यांना यायला लेट होणार आहे. जवळ गेल्यावरती एका ठिकाणी आम्ही सगळ्यांनीच नाश्ता केला. आम्ही हॉलला 8-8:15च्या सुमारास पोहोचलो. जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे कोणीही नव्हतं. सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट चाललेली होती. जवळपास 3 तास वेट केल्यानंतर ब्राईड आली होती. ही आपली ब्राईड प्रीती. तिला खूप सिंपल मेकअप हवा होता, तसाच आपण तिला करून दिला. तुम्ही इथे बघू शकता अगदी सटल आणि नॅचरल लुक आपण तिला दिलेला आहे. ब्राईडचा लुक कम्प्लीट झाल्यानंतर आपण एक सायडरचाही लुक कम्प्लीट करून दिला. आता ब्राईडला एंगेजमेंटसाठी 1 पीस वेअर करून तिचा थोडासा मेकअप हेवी करायचा होता, जेणेकरून ती अजून गोड दिसेल आणि ती तुम्ही बघू शकता ती अतिशय सुंदर दिसते. फर्स्ट लुक आणि सेकंड लुकचे कंपॅरिझन करता सेकंड लुक हा थोडासा फर्स्ट लुक पेक्षा उठूनच दिसत आहे. एंगेजमेंट झाली आणि पटकन तिला हळदीसाठी रेडी केली. तिला हळदीसाठी पाठवून देऊन बरेचसे सायडर मेकअप होते जे की पटापट आम्हाला आटपायचे होते आणि ते आम्ही पटकन कम्प्लीट करून दिले. आता खरं तर विधीचा लुक होता, बट तिथे थोडासा चेंज झाला. त्यांनी असं ठरवलं, आधीच उशीर झाला असल्यामुळे लग्नासाठी लोकांना अजून लेट व्हायला नको, तर मग त्यांनी आधी लग्नाचा लुक करायचं ठरवलं. खूप उशीर होत असल्यामुळे मेकअप साठी तर अगदी 5-10 मिनिट भेटले तरी खूप होत होते. एवढासाच टाइम मिळत होता. तिला लग्नासाठी झटपट रेडी करून दिलं आणि थोडा वेळ निवांतच होत होतो. तोपर्यंत असे लक्षात आलं की यार आपण जिप्सी घेतली नाहीये. लास्ट लुक साठी आपल्याला जिप्सी हवी आहे. ब्राईडची रिक्वायरमेंट होती तशी. काय सकाळी एवढा लवकर निघाला असल्यामुळे जिप्सी काही मिळाली नव्हती. मग आमचा चालला होता जुगाड जिप्सी मिळवण्यासाठी. इथे कशी विषय आम्ही थोडीफार जिप्सी मिळवलीच. इकडे ब्रायडलच्या साईडची मेकअप आर्टिस्ट आली होती जी सायडर मेकअप करत होती. तुम्ही बघू शकता अगदी सिंपल असे मेकअप केलेले होते. जसे पेमेंट घेतो आपण तसेच मेकअप इथे दिला जातो. असो आता खरी मेकअप आर्टिस्टची तारेवरची कसरत सुरू झाली होती, कारण एकदा लग्न लागलं की सगळ्यांचं मेकअप आर्टिस्ट कडे दुर्लक्षच होतं आणि इथे माझं तसंच झालं. पहिलं जसं ठरलं होतं तसं जर झालं असं तर मी अगदी 2:30 पर्यंत निघालेही असते, पण ह्या लास्ट लुक साठी मला 5 वाजेपर्यंत वेट करावं लागलं आणि त्यांना टाटा बाय बाय करून मी निघाले. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.